महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। निसर्गाच्या या दुष्टचक्रातून सावरत असतानाच आता शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे। परिणामी यंदा बहुतांशी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला माल कवडीमोल भावाने विकण्याची वेळ त्यांच्यावर आली। वाशिम जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र मंजूर असूनही अद्याप एकही केंद्र सुरू झालेलं नाही। त्यामुळे नाविलाजाने शेतकऱ्यांना आपला माल खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागतोय। बाजारात सोयाबीनची आवक सुरू झाली असली तरी व्यापारी मनमानी भावाने खरेदी करत आहेत। चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला व्यापारी प्रति क्विंटल 4000 रुपये असा भाव सांगतात, परंतु प्रत्यक्षात त्यातून 15 ते 20% ओलावा आणि माती कचरा वजा केला जातो। परिणामी शेतकऱ्यांच्या हाती केवळ 3000 ते 3250 रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मिळतो। या भावातून शेतीत केलेला खर्चही भागत नसल्याचं विदारक चित्र वाशिम जिल्ह्यात दिसत आहे। तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आणि पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येच्या विचारांनी ग्रासला आहे। तर शासकीय खरेदी केंद्र त्वरित सुरू न झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कायमच राहणार असल्याचं चित्र दिसत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी।